अभिनेत्री ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना हे लव्ह बर्ड्स गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करतायत. तर हे दोघंही पहिल्यांदा चला हवा युद्धाच्या सेटवर भेटले होते. दोघांनी पहिल्यांदा या कार्यक्रमातच एकमेकांना पाहिलं होतं. ईशानं ऋषीला पाहिल्यावर तो खूपच शांत असल्याचं तिला जाणवलं होतं. त्यावेळी ऋषीच्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं. अर्थातच दोघांमध्ये तेव्हा काही बोलणंही झालं नव्हतं. त्यानंतर झी मराठीवरील पुरस्कारांच्या निमित्तानं दोघांचंही बोलणं होऊ लागलं. मग त्यांच्यात कॉफीच्या निमित्तानं भेटीगाठीही सुरू झाल्या. तर आता दोघंही गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करतायत. तर दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहत होते. नुकतीच ऋषीनं एक मुलाखत दिली आहे. तर याच निमित्तानं तो ईशाबद्दल भरभरून बोलला देखील. तो म्हणाला, तिचं सोबत असणं खूपच आनंदाचं असतं. आम्ही एकमेकांशी न बोलता केवळ सभोवती असलो तरी त्या प्रेमाची फक्त जाणीव आमच्यासाठी पुरेशी असते. आधी आम्ही खूप भांडायचो. ती मराठीत रागवायची, मग मी तिच्या बोलण्यातला शेवटचा शब्द पकडून संभाषण सुरू करायचो. मग त्यातून हास्यविनोद घडायचे. मात्र यातून मी मराठी भाषा शिकत गेलो. प्रेम तुम्हाला समृद्ध करतं. दरम्यान ऋषी हा मूळचा राजस्थानी आहे. मात्र मुंबईतच त्याचं बालपण गेलं. तर त्याच्या करिअरची सुरुवात देखील मराठीतूनच झाली होती. आता तो दोन्ही भाषांमध्ये काम करतोय. याविषयी तो म्हणतो, कलाकाराला भाषा, प्रांत या पलीकडे जात लोकांमध्ये मिसळण्याची संधी कलाकृती देत असते. अमराठी असूनही मला मराठी मनोरंजन सृष्टीनं सामावून घेतलं. ज्यांच्यासोबत काम केलं ते सगळे माझे मित्रमैत्रीण झाले. आणखी काय हवं? विविध पद्धतीनं मी स्वतःला आजमावतोय. ऋषीनं काहे दिया परदेस या झी मराठीच्या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तर ही मालिका तुफान गाजली देखील होती. याशिवाय ऋषीनं फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्यात. दरम्यान ऋषी आणि ईशा मराठी सिनेसृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखले जातात. तर दोघेही लग्न कधी करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. रिलेशनशिप बद्दल बोलूया आपण आधी. मोर दॅन लिव्ह इन रिलेशनशिप ऑर मॅरेज ऑर एनिथिंग, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल आणि तुम्हाला जे पटेल तेच करावं असं माझं मत आहे. तुमच्या पार्टनरला आणि तुम्हाला जर लग्न करावं असं वाटत असेल तर तुम्ही प्लीज म्हणजे गो अहेड. किंवा घरच्यांकडनं प्रेशर असेल, तुम्हाला श्युरिटी नसेल तर प्लीज टॉक टू युअर पार्टनर. त्याबद्दल एक क्लॅरिटी घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढे जा. तुम्हाला जर नसेल श्युरिटी की बाबा नाही मला असं वाटतं मला एकदा अरेंज मॅरेज आहे म्हणा, तर तुम्हाला 1-6 महिने राहून बघायचं एकत्र. त्या पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप्स होतात. आणि थोडक्यात काय, आपल्याला एक पार्टनर मिळतोय आणि आपल्याला त्याच्याबरोबर एक सवंगडी म्हणून आयुष्य काढायचंय, तर मग त्यासाठी तुम्ही लिव्ह इन करून बघू शकता. आणि मग नंतर लग्न करायचं नाही करायचं हा ऍब्सोल्युटली प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आणि पर्सनल निर्णय येतो असं माझं मत आहे. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.